सांगून राहिलो, कारण पुढची गाडी जे उमेदवार आहे ती बंद पडलेली गाडी आहे. त्याच्या मागे फिरणारे स्थानिक जे नेते आहे ते सुद्धा बंद आहे. त्यांची गाडी धक्का मारून काही फायदा होणार नाही साहेब. हे आम्ही जनतेला आवर्जून सांगून राहिलो आहे, कारण बंद गाडी धक्का मारून किती चालू केले तर ते पुढे जाणार नाही. म्हणून मी म्हणतो की आपण बाबूराव कोळीकर साहेब सोबत राहिलं पाहिजे आणि आपला विकास किलोमीटरचा कसा होईल हे साध्य केलं पाहिजे. मी आवर्जून सांगतो, कारण वरती मोदी साहेबांचा नारा आहे 400 पार आपकी बार 400 पार. याच्यात आपला हिंगोली लोकसभा हा निश्चितपणे सहभाग आणि आपला खासदार असला पाहिजे. कारण केंद्रातून जी योजना येणारी आहे तो स्थानिक जर त्या पक्षाचा त्या सरकारमधल्या खासदाराचा जर इथं सहभाग असेल तर तुमच्यापर्यंत योजना पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे की बाबूराव कदम साहेब हे आपल्यापर्यंत प्रत्येक योजना आणि आपले प्रत्येक कामं करतील अशी मी गवाही देतो. साहेब मी 2 मिनिटाचा घेतो, तुमचा वेळ कमी आहे, पण मला 5 मागण्या आहे. मी माझ्या मित्रमंडळाचा पाठिंबा खास करून दिलेला आहे जाधव साहेब आणि कोळीकर साहेबांना मी आवर्जून सांगतो. या ठिकाणी किनवट माहूर मतदारसंघ हा नैसर्गिक संपत्ती आमच्याजवळ खूप आहे. तुम्ही जंगलाचा विचार जर केला साहेब तर मराठवाड्याचा 70% जंगल हा किनवटमध्ये आहे आणि पैठणीचा वेढा जो आहे पूर्ण प्रवास तो 150 किलोमीटरचा आहे साहेब. म्हणजे आम्हाला पाण्याचीही कमतरता नाही आहे इथे. फक्त आम्हाला त्या नदीवर बॅरेजेस पाहिजे जे आम्हाला शेतकऱ्यांना आम्हाला पाणी मिळेल. हे आम्हाला मुख्य मागणी असणार आहे, कारण की पाण्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. या ठिकाणी आम्ही जंगलाचा उल्लेख केलेला आहे. जंगलामध्ये जर आम्ही वनस्पतीचा जर विचार केला तर पतंजली सारखी मोठी कंपनी जर इथं आली साहेब तर या ठिकाणी निश्चितपणे अनेक युवकांना आणि रोजगार मिळतील, अनेकांना हाताला काम मिळतील. या उद्देशाने आम्ही तुम्हाला खास करून सांगतो की नामदेव बाबासारख्या पतंजली योजनेला आपण इथं प्रोजेक्ट आणलं पाहिजे असं मी आग्रहीची माझी मागणी राहणार आहे. कारण इथं ओसाड जमीन खूप मोठ्या प्रमाणात पडलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जमीन सुद्धा या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ शकतो आपण त्यांना. आणि दुसरी मागणी आहे साहेब, आमचा MSCBचा खास मुख्य प्रश्न आहे. आम्ही 8-8 दिवस असे काही गाव आहे साहेब की अंधारात राहतो, पाणी प्यायला मिळत नाही त्यांना. कारण लाईन MSCBचा मोठ्या प्रमाणात इथं प्रॉब्लेम आहे. कारण गेल्या 25-30 वर्षापूर्वी जो DPR तयार झाला होता त्याच योजनेवर आजही पूर्ण किनवट माहूर तालुका चालू आहे. फक्त 132 kV एकच इथं सबस्टेशन आहे किनवट माहूर तालुका. आणि लोड आणि विजेचं प्रमाण मागणी जास्त आहे, 10 पट 20 पटांनी आहे. तर आमचे ट्रान्सफॉर्मर सहज जळतात. ही छोटी बाब आहे, पण मी कदम साहेबांना सांगतो की याच्याकडे आपण निश्चितपणे तुम्ही न्याय दिला पाहिजे. कारण की आम्हाला दुसरं रोजगारासाठी आम्हाला काही नाही आहे. शेतात पाणी आहे थोडंफार, त्याच्यावर आमचं जीवन आम्ही गुजारा करू शकतो. आणि दुसरी मागणी आहे साहेब, या ठिकाणी सुतगिरणी बंद पडलेली आहे आणि भविष्यात गव्हर्नमेंटचं कोणतेही साखर कारखाना होत असेल तर या ठिकाणी निश्चितपणे आम्ही साखर कारखान्यासाठी आपण मुख्यमंत्री साहेबांना सांगून या ठिकाणी जर साखर कारखाना जर आणलं साहेब, आपण कोणी आणू द्या, आम्ही पूर्ण शेतकरी मित्रवर्ग सगळं आम्ही सहकार्य करू त्यांना. कारण इथं आम्हाला दुसरा पर्यायच नाही आहे. कारण दिवाळीनंतर सगळे बेरोजगार परराज्यात जातात पूर्ण मजुरीसाठी, कारण इथं हाताला कामच मिळत नाही. त्या उद्देशाने आम्हाला इथं कुठं तरी उद्योग झाला पाहिजे. कारण वरती खाली दोन्ही बाजूने आपलं सरकार आहे. आणि तिसरा पाचवा आमचा मुद्दा जो आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ हा रेणुका मातेचं या ठिकाणी माहूरगडाला आहे. 1500 वर्षापूर्वीचा त्याचा इतिहास आहे. श्री प्रभू दत्ताचं तिथं जन्मस्थान आहे. हे एवढं मोठं वैभव असताना सुद्धा आम्ही त्याकडे विकास काम करण्यासाठी सक्षम राहिलो नाही. पण भविष्यात या सरकारकडून या उमेदवाराकडून आम्हाला अपेक्षित आहे. आम्ही मागेच एक माहूरगड विजनचा आम्ही कार्यक्रम घेतलो तर फार मोठा प्रतिसाद मिळालेला साहेब त्या ठिकाणी. आणि त्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घेतली आणि तिथं 300 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. अनेकशे कामासाठी 300 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तर आनंद सागर सारखा जर एखादा प्रोजेक्ट तिथं आणला आपण शेगावच्या धर्तीवर तर निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी पर्यटन वाढतील आणि भाविकांची गर्दी वाढेल आणि आमच्या स्थानिक लोकांना तिथं रोजगार मिळेल एवढी अपेक्षित आम्ही तुमच्याकडून करतो साहेब. आज या ठिकाणी बंजारा समाजाचा किनवट सारख्या शहरात अनेक वर्षापासून मागणी असलेली एक जागा आम्हाला उपलब्ध नाही आहे. कारण आमच्या संत सेवालाल महाराजांसाठी त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी या
भावी खासदार नाही खासदार साहेबांनी आम्हाला राहणार आहे. कारण अनेक लोक अनेक नेते होऊन गेलेले आहेत, जातीपातीचे राजकारण केलेले आहे, पण याने कोणतेही या ठिकाणी मागणी किंवा समाजासाठी कोणतेही काम झाले नाही. आजही मी सांगतो महाविकास आघाडीचे नेते फक्त मांडणी करत फिरतात, पण समाजाचा असो कोणत्याही समाजाचा असो सार्वजनिक कामाला कधीही ते अग्रेसर राहत नाही. म्हणून एवढा रोष आहे जनतेचा. आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की जनता मागच्या वेळेस त्यांना नाकारलेली आहे आणि आता सुद्धा नाकारल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी गॅरंटीनं सांगतो. सगळ्यात जास्त जर लीड जर राहील तर सचिन नाईक मित्र मंडळातर्फे प्रत्येक बूथवर आम्ही प्रयत्न करणार आहोत की 70% 66%च्या वर आमच्या मित्र मंडळाकडून प्रत्येक बूथवर आम्ही मतदान काढून देणार आहोत. निश्चित आम्ही 1 लाख पार करणार म्हणजे हा माझा शब्द आहे. या सर्व साक्षीने यांचा आदर्श ठेवून मी दोन शब्द देतो की या ठिकाणी आम्ही 1 लाख मतदान निश्चितपणे दिल्याशिवाय राहणार नाही. आज वेळेवर हा कार्यक्रम झाला आहे, हा मीटिंग होतं, पण साहेब आपल्यासाठी आले एवढं दूरून. निश्चितपणे आपण त्यांचा मनपूर्वक आपण या ठिकाणी आभार केलं पाहिजे. हा मीटिंगचा कार्यक्रम होता, सभेत रूपांतर झालं साहेब आपल्यामुळं, हे आमचं भाग्य समजतो. या छोट्याशा गावात आपण आलात आणि निश्चितपणे आमच्याकडून तुम्ही जे अपेक्षित आहे आम्ही तेवढं सक्षमपणे आम्ही काम करू आणि भविष्यात आमच्या जे काही मागणी आहे तुम्ही रेटल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी आपला विनंती करतो साहेब. आज आपण शांतपणे सर्वांनी मान्यवरांचे भाषण ऐकायचे आहे आणि बूथ कमिटी आपली बूथ सांभाळत आहे. यानंतर मी प्रत्येक अंड्यात गावात व्हिजिट करणार आहे. साहेब आता आज या ठिकाणी निश्चितपणे आपली धावपळ झाली असेल साहेब, काही चुका झाली असतील तर आम्ही सर्व मित्रमंडळाकडून आम्ही तुम्हाला माफी मागतो की कारण नियोजन हा विस्कळीत झालेला आहे. पण तरी आम्ही प्रयत्न करू की मतदानात त्याचं कसं आम्ही लीड घेऊ याचा पण सुद्धा विचार केल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी मी सर्व मागणी सक्षम माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी सर्वांना एक विनंती आहे, आदरणीय मंत्री महोदय